आज 9 एप्रिल आहे आणि युद्धविराम तुटण्याची शक्यता दिसते आहे. इराणकडून होर्मुझची समुद्रधुनी ही पुन्हा बंद होऊ शकते का? लेबनॉनसाठी इराण युद्धविराम तोडेल का? आखाती देशामध्ये युद्धाचा भडका पुन्हा उडेल का? या प्रश्नाची आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू. सर्वात पहिले की इराणकडून होर्मुझची समुद्रधुनी पहिले बंद होईल का? जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की इराणकडे ही क्षमता आहे होर्मुझची समुद्रधुनी बंद करायची. या समुद्रधुनीचं महत्त्व किती आहे याच्याविषयी आपण अनेक वेळा बोललेलो आहे. 20 ते 25% जगाचं तेल आणि गॅस इकडनं जातं. क्षमता नक्की आहे इराणकडे. इराण इथे माइन्स लावू शकतो. इराण इथे अँटी शिपिंग मिसाईल्सचा वापर करू शकतो. इराण इथे स्वॉर्म बोट्स किंवा स्वॉर्म ड्रोन्स म्हणजे ड्रोन्सची एक झुंड जहाजांवरती फायर करू शकतो किंवा फास्ट पेट्रोल व्हेसल्स जे आहेत त्याचा वापर करू शकतो. तर म्हणजे इराणकडे अशा प्रकारे इथून होणारी वाहतूक थांबवण्याची क्षमता आहे याच्याविषयी शंका नाही आहे. परंतु ते दीर्घकाळ बंद होऊ शकेल का? कारण अमेरिकेने म्हटलेलं आहे की जर होर्मुझ उघडी ठेवली नाही तर आम्ही तुमच्या विरोधात कारवाई करू. अमेरिका नेमकं कधी किती कशी कारवाई करेल हा एक वेगळाच प्रश्न आहे. परंतु अमेरिका पुन्हा एकदा ताकद वापरू शकते ही शक्यता नाकारता येत नाही. तर त्याच्यामुळे इराणकडे काही काळ होर्मुझची जी समुद्रधुनी आहे ती बंद करण्याची क्षमता नक्कीच आहे. परंतु कायमची ते समुद्रधुनी बंद करतील असं सध्या तरी वाटत नाही. ते आपल्या ज्या धमक्या आहेत त्या देत राहतील. मुख्य उद्देश असेल की इस्रायलवरती दबाव आणणं. दुसरा प्रश्न आहे की लेबनॉनकरता इस्रायलचे हल्ले थांबवण्याकरता इराण हा जो युद्धविराम आहे तो तोडेल का? तर त्याचं उत्तर आहे ही शक्यता फार कमी दिसते आहे. कारण इराणची 80% शक्ती ही बरबाद झालेली आहे. 20% जी आहे ती त्यांना प्रिझर्व करून ठेवायची आहे आणि जर इराणवरती हल्ले झाले तर त्याकरता ती जास्त वापरतील. परंतु ते मात्र जी गोष्ट करू शकतात ती म्हणजे हिजबुल्लाला मदत करणं. मग ती क्षेपणास्त्रांची असो की तंत्रज्ञानाच्या मदतीने असो. आपल्याला कल्पना आहे की इराणची क्षेपणास्त्र जास्त ॲक्युरेट करण्याकरता चीनने मोठ्या प्रमाणामध्ये सॅटेलाईट नॅव्हिगेशन हे पुरवलं होतं. तर तसं लेबनॉनमध्ये हिजबुल्लाला दिलं जाऊ शकतं की ज्याच्यामुळे इस्रायलवरचा दबाव वाढेल. परंतु त्याच्याकरता युद्ध करणं ही शक्यता इराणकडून अतिशय कमी दिसते आहे. म्हणजे कंट्रोल्ड ॲग्रेशन किंवा कंट्रोल एस्केलेशन किंवा कंट्रोल्ड हल्ले हे होऊ शकतात. परंतु युद्ध व्हायची शक्यता ही मात्र कमी दिसते आहे. नंतर प्रश्न आहे की आखाती देश हे युद्धामध्ये सामील होऊ शकतात का? तर हे सगळे जेवढे आखाती देश आहे, सौदी अरेबिया आहे, बहरीन आहे, कुवेत आहे, येमेन आहे, या सगळ्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी बेसेस आहेत. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला अमेरिका किंवा इस्रायल हल्ले करतं इराणवरती त्या वेळेला प्रत्युत्तर म्हणून इराण हे लष्करी बेसेस अमेरिकेचे जे आहेत आखाती देशामध्ये त्याच्यावरती हल्ले करतं. कारण ते जवळ आहे आणि तिथे हल्ले करणं हे सोपं आहे आणि तिथे तुलनेमध्ये जास्त नुकसान पण अमेरिकेच्या साथीदारांचं करता येतं. तर त्याच्यामुळे आणि या बाबतीत भूमिका काय राहिलेली आहे या आखाती देशांची? तर ते इराणला पुन्हा पुन्हा आव्हान करतात की तुम्ही आमच्यावर मिसाईल फायर करू नका वगैरे. परंतु ते स्वतःचं फक्त रक्षण करण्यामध्ये गुंतलेले आहेत. ते स्वतःच्या एअर डिफेन्सच्या मदतीने रक्षण करतायत. परंतु स्वतःहून हे आखाती देश इराणवरती हल्ले करताना दिसत नाही. तर त्याच्यामुळे युद्ध भडकेल केवढं? तर आखाती देश स्वतःचं रक्षण करत राहतील. परंतु इराणवरती हल्ला करण्याची त्यांची क्षमता अत्यंत कमी आहे. आणि गल्फ ऑफ होर्मुझचा भारतावरती किती परिणाम होतो याविषयी आपण पहिलेच बोललेलो आहे.